गुरुविन कोण दाखवेल वाट, आयुष्याचं पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट। तर श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा, 10 जुलै हा म्हणजे आपल्यासाठी पर्वणीचाच दिवस आहे, कारण त्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा आणि वारसुद्धा आहे गुरुवार। बघा किती सुंदर असा योग आलेला आहे। तर बघा, गुरु म्हणजे आपल्या जीवनात खूप एक महत्त्वाचे स्थान आहे आपल्या जीवनात गुरूंना। तर सर्वप्रथम आपले जे गुरु असतात ते म्हणजे आपले आईवडील असतात। त्यानंतर मग आपण प्राथमिक शिक्षण घेतो, तर ते आपले गुरु होतात। आणि मग असेच आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे जे शिक्षण घेत असतो, तर आपल्याला अनेक गुरु भेटत जातात। तसेच जीवन जगत असताना जसे आपल्याला या गुरूंची आवश्यकता असते, तसेच आध्यात्मिक मार्गातील गुरूंची देखील आपल्याला आवश्यकता असते। तर बघा, तुम्ही जी पण तुमची श्रद्धास्थान असेल किंवा ज्या देवांना तुम्ही मानत असाल, त्यांना तुम्ही या दिवशी गुरु करू शकता। तर आणि स्वामींना तर खूप जण या दिवशी गुरु करतात। व्यवहारात देखील आपल्याला गुरु करावा लागतो। मग त्यासाठी अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल। तर बघा, प्रपंचामध्ये सुखदुःख हे चालूच असतात आणि हे दुःख आले आणि समाधान आपल्याला मिळाले नाही, तर हे सुख आपल्याला कोण दाखवेल, खरे सुख आपल्याला कोण दाखवेल आणि खरे सुखाचं म्हणजे आपल्याला कोण खरं सुख मिळवण्यासाठी कोण मार्ग दाखवेल। तर यासाठी ही जी ज्यांना तळमळ असते तोच म्हणजे खरा गुरु करतो। आता काही जणांना असे वाटते की आम्ही चांगले आहोत, आमचे कर्म चांगले आहे, आमचे विचार चांगले आहे, म्हणजे आमचं मन शुद्ध आहे, तर मग गुरु कशाला हवा। तर बघा, ठीक आहे, तुमचे कर्म चांगले आहे, तुमचे विचार चांगले आहे, पण तिथे सुद्धा मग मीपणाची भावना येते आणि जिथे मीपणाची भावना येते तिथे अभिमान हा असतोच आणि जिथे अभिमान तिथे भगवंत तरी कसा भेटणार आहे आपल्याला। म्हणून आयुष्यात आपण आलो तर आपल्याला भगवंताच्या म्हणजे सानिध्यासाठी गुरु करणं खूप आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींना गुरुपद कसे द्यावे आणि गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याबद्दलची माहिती देणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका। आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची जी घंटीचं आयकन आहे त्यावर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे वेळोवेळी मी जी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। जर बघा, आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि आपल्याला आपण जसं पौर्णिमेला, कारण गुरुपौर्णिमा आहे, आपण पौर्णिमेला ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे। आपलं घर स्वच्छ करायचं आहे, नंतर अंगण स्वच्छ करायचं आहे आणि आपले जे दरवाजाचं हे आहे, चौकट आहे, तिथे आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे। दरवाजाची आपल्याला पूजा करायची आहे, म्हणजे चौकटीची पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। दरवाजावर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर आपल्याला गॅस शेगडीची सुद्धा स्वच्छ करायचं आहे, त्याची स्वच्छ करून पूजा करायची आहे आणि आपल्याला धूपदीप दाखवायचा आहे, फुलं वाहायची आहेत। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता ज्यांच्याकडे मूर्ती आहे स्वामींची तर त्यांनी अभिषेक करू शकतात। बरं, फोटो आहे तर ज्यांच्याकडे फोटो आहे त्यांनी फक्त फोटो पुसून घ्यायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, एक छान असा चौरंग ठेवायचा आहे किंवा पाट ठेवायचा आहे। पाटावर आपल्याला पिवळ्या कलरचा कापड अंथरायचा आहे। त्यानंतर आपल्याला फोटो ठेवून घ्यायचा आहे, फोटो असेल तर, आणि मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे। आणि स्वामींच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पा आपल्याला स्थापना करायची आहे। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्ती स्थापन करा, नसेल तर मग सुपारी, तांदूळ घ्यायचे, तांदूळावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि गणपती बाप्पा म्हणून आपल्याला ते पूजायचे आहे। साधी सोपी अशी मांडणी आहे खूप, आणि तुम्हाला डेकोरेशन करायचं तर तुम्ही छान असं डेकोरेशन सुद्धा करू शकता। बट फोटो आणि आपल्याला मूर्ती ठेवायची आहे पाटावर आणि गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला स्वामींची पाण्याने अभिषेक करायचा आहे। एका तांब्यात स्वामींची मूर्ती घ्यायची आहे आणि आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे। पाण्याने किंवा याने सुद्धा आपण पंचामृत आणि पाणी याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। आणि त्यानंतर मग आपल्याला परत मग मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि
ती मूर्ती आपल्याला एका परत तामणामध्ये घ्यायची आहे। तामणामध्ये घेऊन तिला त्या मूर्तीला ठेवायचं आहे आणि एक स्वच्छ असं एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये आपल्याला पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आणि पिण्याचं पाणी घेऊन आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे त्यामध्ये किंवा मग पळी घ्यायची आहे आणि आपल्याला एक एक वेळा म्हणजे 3 वेळा आपल्याला स्वामींच्या मूर्तीच्या चरणाशी आपल्याला पळीने पाणी टाकायचं आहे। तुम्ही पहिल्या वेळेस टाकलं, दुसऱ्या वेळेस टाकलं, तिसऱ्या वेळेस टाकलं, तर असं करून तुम्हाला चरणाशी पाणी टाकायचं आहे। डोक्यावर वगैरे किंवा हातावर किंवा शरीरावर कुठेही स्वामींच्या तुम्हाला पाणी टाकायचं नाही। तुम्ही अगोदरच अभिषेक करून घेतलेला आहे आणि ही दुसरी प्रोसेस आहे की तुम्हाला चरणावर पाणी टाकायचं आहे स्वामींच्या। त्यानंतर स्वामींच्या चरणावर पाणी टाकल्यानंतर ते स्वामींची मूर्ती काढून घ्यायची आहे आणि ते पाणी बाजूला टाकायचं आहे आणि जे तुम्ही अभिषेक केलेलं पाणी होतं ते तुम्ही तुळशीला न टाकता झाडांना अर्पण करायचं आहे आणि जे स्वामींच्या चरणावर जे पाणी टाकलं ना ते तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे, ते तुम्हाला कुठेही टाकायचं नाहीये, सध्या तुम्हाला बाजूलाच ठेवायचं आहे। त्यानंतर मग स्वामींना हिना अत्तर लावायचा आहे, छान मस्त चंदन लावायचं आहे, फुलं वाहायची आहे, फोटोला सुद्धा आपण हार घालू शकतो, फुलं वाहायची आहे, असं छान पूजा करायची आहे। सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे, तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाची निरंजन सुद्धा लावायची आहे, अगरबत्त्या लावायच्या आहे, धूप असेल तर धूप लावायचा आहे। त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि नारळाची शेंडी स्वामीकडे करायची आहे, त्यावर गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज आजपासून तुम्हीच माझे वडील, तुम्हीच माझे आई, तुम्हीच माझे बंधू, तुम्हीच माझे सखा, तुम्हीच माझे सर्व काही आहात। हे घर तुमचे आहे आणि या घरामध्ये तुम्ही वडीलधारी म्हणून आम्हा सर्व कुटुंबियांचा सांभाळ करा, आम्हाला जीवन जगत असताना योग्य दिशा दाखवा, वाईट संगतीपासून दूर ठेवा आणि जीवन जगत असताना योग्य मार्गाने जाण्याची आम्हाला बुद्धी द्या आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमचे नाम आमच्या मुखात म्हणजे माझ्या मुखामध्ये सदैव राहू द्या, तुमची सेवा माझ्या हातून सदैव घडू द्या, अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे। आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचा शिष्य झालो आहे हे तुम्ही स्वीकार करा, अशी स्वामींना विनंती करायची आहे आणि मग ते जे नारळ आहे ते तिथे चौरंगावर किंवा पाट्यावर ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे तुम्ही पाणी घेतलं म्हणजे पाणी स्वामींच्या चरणावर टाकलं होतं, तर आता बघा फोटो जर असेल, मूर्ती असेल तर मूर्तीच्या चरणावर टाकायचं आहे आणि फोटो जर असेल तर फोटो देखील तामणामध्ये ठेवून आपल्याला फोटोच्या चरणावरच पाणी टाकायचं आहे। ठीक आहे, म्हणजे जे फोटोमध्ये जिथे स्वामींचा पाय आहे त्या पायावर आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मग ते आपण जे पाणी टाकलं होतं ते पाणी आपण बाजूला ठेवलेलं होतं ते पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पाणी आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मंत्र म्हणायचा आहे। तर मंत्र काय आहे सांगते, मंत्र बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे। अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धाराम्यहम। अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम तीर्थ जठरे धारायाम्यहम। ठीक आहे, आता हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि बघा तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर मग मी मेसेज कमेंटमध्ये तुम्हाला पिन करून देते मेसेज किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा मंत्र लिहून देईल। ठीक आहे, आता हे झालं आणि ते पाणी मग काय करायचं आहे तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस सर्व झाली म्हणजे आता आपलं गुरुपद स्वामींनी स्वीकारलं आहे। तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी स्वामींना गुरु करायचा आहे। आता मग नंतर तिथून उठायचं आहे, स्वामींना मुजरा करायचा आहे आणि आपलं आसन आपण बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मग दिवसभर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृतचं संपूर्ण पाठ करायचा आहे जर जमत असेल तर। आणि हो बघा सांगायचंच राहिलंय, अभिषेक करताना म्हणजे जेव्हा आपण अभिषेक करू पाण्याने तेव्हा आपल्याला 1 वेळा श्री सुक्तम तसं तर 16 वेळा म्हणायचं आहे, 16 वेळा श्री सुक्तम 16 वेळा पुरुष सुक्तम आपल्याला म्हणायचं आहे। आता समजा नसेल होत, वर्किंग वगैरे असतात आणि गुरुवारचा दिवस आहे, सुट्टी देखील नाही आहे त्या दिवशी,
तर आपण एक एक वेळा म्हटलं तरी चालेल. एक वेळा पुरुष सुक्तम, एक वेळा श्री सुक्तम हे म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मग हे सगळं आपण गुरुपद स्वामींना दिलं. त्यानंतर आपल्याला दिवसभर काय सेवा करायची आहे. आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करायचा आहे. स्वामींच्या 11 माळी जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रातील 14वा 18वा अध्याय देखील वाचू शकता. आणि आजपासून तुम्ही म्हणजे गुरुपौर्णिमेपासून 14वा 18वा अध्याय रोज जरी वाचणं चालू केला तरी पण खूप म्हणजे त्याचं असं खूप छान असा अनुभूती आहे. तर अशी आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असं म्हणजे कमेंट करत जा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. की त्यामुळे काय होतं ना, मला असे व्हिडिओ बनवायला अजून जास्त प्रोत्साहन मिळेल. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.